Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 53 of chapter number 14 algebraic formulae expansion of squares from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 94 वर प्रॅक्टिस सेट 53 दिलेला आहे. यामध्ये फक्त वन क्वेश्चन आहे आणि त्या वन क्वेश्चन मध्ये 10 सब क्वेश्चन्स आहेत. काय दिलेला आहे क्वेश्चन रीड करूयात. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. तुम्हाला आठवतंय का प्रॅक्टिस सेट 52 मध्ये आपण सेम क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स अँड राईट दॅम इन द प्रोडक्ट फॉर्म. आठवलं ना? येस. मग हा सुद्धा सेम क्वेश्चन आहे, पण प्रॅक्टिस सेट 52 मधील क्वेश्चन्समध्ये जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेले होते त्यामध्ये फक्त वन टर्म होती आणि त्या वन टर्ममध्ये आपल्याला फॅक्टराइज करायचे होते. पण आता इथे पाहताय सगळ्या क्वेश्चन्समध्ये किती टर्म्स आहेत? 2 टर्म्स आहेत. ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये 2 टर्म्स असतात त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला काय म्हणतात? बायनॉमियल. बरोबर. आणि ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्समध्ये फक्त वन टर्म असते त्याला मोनोमियल असे म्हणतात. मग मोनोमियलला फॅक्टराइज कसे करायचे ते आपण अभ्यासलेले आहे प्रॅक्टिस सेट 52 मध्ये. खूप इझी होते, हो ना? आता हे जे बायनॉमियल्स आहेत त्यांना फॅक्टराइज कसे करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. आता थोडेसे आणखी मागे जाऊयात. प्रॅक्टिस सेट 51 मध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग. मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज केला होता? a प्लस बी मल्टिप्लाइड बाय a मायनस बी इज इक्वल टू, येस, काय येते प्रोडक्ट? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर. हा फॉर्म्युला यूज करून आपण हे सगळे क्वेश्चन्स फार इझिली सॉल्व्ह केले होते. मग आता हा सेम फॉर्म्युला यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 53 मधील क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो का? येस. सेम फॉर्म्युला आता इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि हे सगळे क्वेश्चन्स फार इझिली सॉल्व्ह करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल इथे तर फॉर्म्युल्यामध्ये असं दिलेलं आहे a प्लस बी मल्टिप्लाइड बाय a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पण इथले आपले क्वेश्चन्स तर पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर असे दिसत आहेत, हो ना? काही हरकत नाही. हाच फॉर्म्युला आपण काय करू शकतो? अशा प्रकारे उलटा सुद्धा राईट करू शकतो. इज इक्वल टू आहे ना साईनमध्ये, सो दोन्ही सेम व्हॅल्यूजचे आहेत. सो फॅक्टराइज करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? बायनॉमियलचे फॅक्टराइज जेव्हा आपल्याला करायचे असते तेव्हा हाच फॉर्म्युला यूज करून आपण फॅक्टरायझेशन करू शकतो. अरे वा, गुड आयडिया. चला तर मग आपण प्रॅक्टिस सेट 53 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात आणि हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टी मग क्लिअर होत जाणार आहेत. हे पहा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे? पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. आपला जुना फॉर्म्युला काय होता? ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याच फॉर्म्युलेला आपण उलटं राईट करणार आहोत आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. हे पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी. आता इथे पाहताय इथे एच्या जागी काय आहे? पी, तर बीच्या जागी आहे क्यू. बाकी सगळं सेमच आहे. चला तर मग इथे खाली राईट करून टाकूयात. हियर ए इज इक्वल टू पी अँड बी इज इक्वल टू क्यू. सो पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? एच्या जागी आपल्याला काय राईट करायचं आहे? पी आणि बीच्या जागी काय राईट करायचं आहे? क्यू. सो इथे येणार पी प्लस क्यू मल्टीप्लाइड बाय पी मायनस क्यू. किती इझी आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. येते ना गंमत सॉल्व्ह करायला. चला आता नेक्स्ट पाहूयात. सेकंड नंबरला काय दिलेले आहे? 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर. ते व्यवस्थित लक्ष द्या. मी काय सांगतेय ते समजून घ्या. या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी, या एक्सप्रेशनला फॅक्टराइज करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करत आहोत? तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करत आहोत. बरोबर. क्वेश्चनमध्ये काय दिलेले आहे? 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर. 4x स्क्वेअर म्हणजे काय आहे? तर 4 मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर आहे आणि 25y स्क्वेअर म्हणजे काय आहे? तर 25 मल्टिप्लाइड बाय वाय स्क्वेअर आहे. म्हणजे हा जो स्क्वेअर आहे क्वेश्चनमध्ये तो संपूर्ण टर्मचा आहे का? नाही ना, संपूर्ण टर्मचा नाही आहे, फक्त एक्सचा स्क्वेअर आहे. तर 25y स्क्वेअरमध्ये जो स्क्वेअर आहे तो फक्त वायचा आहे, 25चा नाही आहे. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो? संपूर्ण टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर.
मग यानुसार फॉर्म्युलानुसार जर आपल्याला क्वेश्चन राईट करायचा असेल तर तो कशा प्रकारे राईट करावा लागेल, आपल्याला राईट करता येणार आहे. कसं राईट करू शकतो आपण, आता हे पहा, हा जो 4 आहे तो कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, तो 2चा स्क्वेअर आहे. मग या 4ला आपण 2 स्क्वेअर असे राईट करू शकतो ना, मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर. तसेच -25 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, तर 5चा स्क्वेअर आहे. सो 5 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय वाय स्क्वेअर झाले. आता इथे पहा, 2चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर, दोन्हीकडे स्क्वेअर आहे. सो हा जो दोन्हीकडे स्क्वेअर आहे तो आपण कॉमन ब्रॅकेटच्या बाहेर राईट करू शकतो. सो 2x द होल स्क्वेअर मायनस 5y द होल स्क्वेअर. आलं आपल्या फॉर्म्युलानुसार 2x स्क्वेअर मायनस 5y स्क्वेअर. आता 2x स्क्वेअर म्हणजेच 4x स्क्वेअर आहे, येते ना लक्षात तुमच्या. तसेच 5y स्क्वेअर म्हणजेच 25y स्क्वेअर आहे. आपण फक्त क्वेश्चनला फॉर्म्युलानुसार राईट करून घेतलेले आहे, कारण आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. चला तर मग आता आपण फॅक्टराइज करू शकतो. सो हिअर a इज इक्वल टू 2x. a ची काय व्हॅल्यू आहे इथे, 2x आहे. तर b ची काय व्हॅल्यू आहे, 5y. सो 2x स्क्वेअर मायनस 5y स्क्वेअर इज इक्वल टू, कसे राईट करणार आपण, फॉर्म्युलानुसार a प्लस बी मल्टिप्लाइड बाय a मायनस बी. चला तर मग याला फॅक्टराइज करूयात. कसे करणार, 2x प्लस 5y मल्टिप्लाइड बाय 2x मायनस 5y. आलं लक्षात, किती इझी आहे. चला आता आपण काय करूयात, हा जो क्वेश्चन आहे तो इथे राईट करूयात, कारण आपल्याला या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करायला सांगितले की नाही. आपण या क्वेश्चनला फॉर्म्युलानुसार तयार केले, राईट करून घेतले आणि नंतर फॅक्टराइज केलेले आहे. मग फायनल आन्सर आपल्याला त्याप्रमाणेच राईट करावं लागणार. सो 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 5y मल्टिप्लाइड बाय 2x मायनस 5y. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 3 नंबरला दिलेले आहे y स्क्वेअर मायनस 4. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथे फर्स्ट टर्मचा तर स्क्वेअर दिलेला आहे, पण सेकंड टर्मला स्क्वेअर दिलेला नाहीये. तो आपण राईट करू शकतो, कारण 4 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे, बरोबर ना. मग यालाच, या क्वेश्चनलाच आपण हे पहा अशा प्रकारे राईट करू शकतो, y स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. झालं आपल्या फॉर्म्युलानुसार. चला तर मग नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूयात. आता इथे a च्या जागी काय आहे, y आहे, आणि b च्या जागी काय आहे, 2 आहे. सो हिअर a is equal to y and b is equal to 2. So y square minus 2 square is equal to काय येणार आहे, फॉर्म्युला काय सांगतोय, a प्लस बी मल्टिप्लाइड बाय a मायनस बी. आणि a ची काय व्हॅल्यू आहे y, तर b ची काय आहे 2. मग चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. काय येणार, y प्लस 2 मल्टिप्लाइड बाय y मायनस 2. झाले आपले आन्सर. चला आता आपण आपले फायनल आन्सर राईट करूयात. y स्क्वेअर, कारण क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलंय, y स्क्वेअर मायनस 4 ला फॅक्टराइज करायला सांगितलेले आहे, म्हणून फायनल आन्सर आपण अशा प्रकारे राईट करणार आहोत. y स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू y प्लस 2 मल्टिप्लाइड बाय y मायनस 2. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. p स्क्वेअर मायनस 1/25. आता इथे फ्रॅक्शन पाहून घाबरून तर अजिबात जाऊ नका, खूप इझी क्वेश्चन आहे. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की नाही, काय फॉर्म्युला आहे आपला, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, हो की नाही. मग आता इथे a च्या जागी काय आहे, p आहे, p स्क्वेअर. b च्या जागी काय आहे, 1/25 b स्क्वेअर. आता इथे 1/25चा स्क्वेअर दिलेला आहे का, नाही दिलेला, बरोबर. मग आपण काय करूयात, p स्क्वेअर ॲज इट इज राईट करून घेऊयात, मायनस. आता इथे 1 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, तर 1चाच. आणि 25 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, तर 5चा. मग 1/25ला आपण अशा प्रकारे राईट करू शकतो का, हो, का नाही करू शकत. 1/25 म्हणजेच 1 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर आहे, हो ना. मग आता इथे दोन्ही ठिकाणी स्क्वेअर आहे, न्यूमरेटरलाही आणि डिनॉमिनेटरलाही, बरोबर. मग हा स्क्वेअर
आपण द होल स्क्वेअर म्हणून राईट करू शकतो. हे पहा अशा प्रकारे पी स्क्वेअर मायनस 1/5 द होल स्क्वेअर. झालं आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर पी स्क्वेअर मायनस 1/5 द होल स्क्वेअर. चला आता आपण आपला फॉर्म्युला यूज करून आपले आन्सर इझिली फाइंड आउट करू शकतो. हो की नाही? चला मग आता आपण इथे राईट करून घेऊयात. एच्या जागी काय आहे? एच्या जागी आहे पी. तर बीच्या जागी काय आहे? 1/5. सो इथे आपण तसे राईट करून घेतलेले आहे. फॉर्म्युलानुसार इथे आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो पी स्क्वेअर मायनस 1/5 स्क्वेअर इज इक्वल टू एच्या जागी आहे पी. सो इथे आपण असे राईट करणार ए प्लस बी. मग इथे कसे राईट करणार? एच्या जागी काय आहे? पी. सो पी प्लस बीच्या जागी काय आहे? 1/5. सो 1/5 ब्रॅकेटमध्ये राईट करायचं आहे. मल्टिप्लाइड बाय काय येणार आहे? पी मायनस 1/5. आले आपले आन्सर. चला आता आपण आपले फायनल आन्सर राईट करूयात, कारण फायनल आन्सर राईट करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. क्वेश्चन आपल्याला काय विचारला आहे? त्याला फॅक्टराइज करायचं आहे आणि त्याचे फॅक्टरायझेशन कसे आहे? तर पी प्लस 1/5 मल्टिप्लाइड बाय पी मायनस 1/5. सो फायनल आन्सर राईट करणे खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे आपले हे फायनल आन्सर येणार आहे. 9x स्क्वेअर मायनस 1/16 y स्क्वेअर. फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे या बायनॉमियलला फॅक्टराइज करण्यासाठी? तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. बरोबर. मग फॉर्म्युलानुसार क्वेश्चन आहे का आपला? तर नाही आहे. क्वेश्चनमध्ये काय दिलेले आहे? 9x स्क्वेअर मायनस 1/16 y स्क्वेअर. हा जो स्क्वेअर दिलेला आहे तो फक्त या एक्सचा आहे, तो या 9चा नाही आहे. मग आपल्याला फॉर्म्युलानुसार आपल्या क्वेश्चनला थोडंसं चेंज करावं लागणार. कसं चेंज करणार? पण चेंज कसं करायचं आपल्याला? इथे ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ती बदलून द्यायची नाही आहे, ती ॲज इट इज ठेवायची आहे. फक्त फॉर्म्युलानुसार आपल्याला क्वेश्चनमध्ये काही चेंजेस करायचे आहेत. आता इथे हा जो 9 दिलेला आहे तो 9 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे बरं? 9 आहे 3चा स्क्वेअर. या 9ला आपण 3 स्क्वेअर असे राईट करू शकतो. हो की नाही? आणि हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज. सो 3 स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजेच 9x स्क्वेअर झालं. हो ना? आता इथे मायनस राईट करूयात. 1/16 y स्क्वेअर. आता हा जो स्क्वेअर आहे तो फक्त वायचा आहे, 1/16चा नाही आहे. मग आपल्याला फॉर्म्युलानुसार काय करायचं आहे? बी स्क्वेअर म्हटल्यावर इथे 1/16 मध्ये हा जो न्यूमरेटर आहे 1 तो कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? तो 1चा स्क्वेअर आहे. आणि हा जो 16 आहे तो 4चा स्क्वेअर आहे. मग 1/16ला आपण 1 स्क्वेअर अपॉन 4 स्क्वेअर असे राईट करू शकतो. हो ना? आणि वाय स्क्वेअर ॲज इट इज. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार? आता इथे पाहताय 3 स्क्वेअर एक्स स्क्वेअर, दोन्हीकडे स्क्वेअर स्क्वेअर आहे. मग हा स्क्वेअर आपण अशा प्रकारे इथे राईट करू शकतो. नेक्स्ट स्टेपमध्ये 3x द होल स्क्वेअर. बरोबर. मायनस आता इथे सुद्धा पहा 1 स्क्वेअर अपॉन 4 स्क्वेअर वाय स्क्वेअर. मग हा जो स्क्वेअर आहे तो कॉमन आपण ब्रॅकेटच्या बाहेर राईट करू शकतो. सो 1/4 y द होल स्क्वेअर. झालं. फॉर्म्युलानुसार आपण चेंजेस केले क्वेश्चनची व्हॅल्यू आणि आपण फॉर्म्युलानुसार जे चेंजेस केलेले आहेत त्याची व्हॅल्यू ही इक्वलच आहे, ती काही बदललेली नाही आहे. आलं लक्षात? फक्त आपण फॉर्म्युलानुसार काही क्वेश्चनमध्ये चेंजेस केलेले आहेत. चला आता इथे एची काय व्हॅल्यू आहे? एच्या जागी काय आहे? 3x आहे. बीच्या जागी काय आहे? 1/4 y आहे. चला मग इथे राईट करून घेऊयात. हिअर ए इज इक्वल टू 3x अँड बी इज इक्वल टू 1/4 y. चला फॉर्म्युलानुसार राईट करून घेऊयात. 3x द होल स्क्वेअर मायनस 1/4 y द होल स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगतो फॉर्म्युला? ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी. हो ना? मग आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. ए प्लस बी म्हटल्यावर कसं राईट करणार? ए प्लस बी. एच्या जागी काय राईट करायचं आहे? 3x. बीच्या जागी काय राईट करायचं आहे? 1/4 y. सो प्लस 1/4 y ब्रॅकेटमध्ये राईट करणार. मल्टिप्लाइड बाय 3x मायनस 1/4 y ब्रॅकेटमध्ये राईट केले. हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. चला आता फायनल आन्सर राईट करूयात. आपला मेन क्वेश्चन काय होता?
9x² मायनस 1/16y². त्याला आपण कशा प्रकारे फॅक्टराइज केलेले आहे, तर 3x प्लस 1/4y मल्टिप्लाइड बाय 3x मायनस 1/4y. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरला दिलेला x² मायनस 1/x². खूप इझी क्वेश्चन आहे. फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, a² मायनस b². इथे a² जागी x² आहे, b² जागी इथे काय दिलेले आहे, 1/x² दिलेला आहे. इथे स्क्वेअर फक्त डिनॉमिनेटरला दिलेला आहे, न्यूमरेटरला स्क्वेअर दिलेला नाहीये. चला तर मग आपण काय करूयात, फॉर्म्युलानुसार आपला हा जो क्वेश्चन आहे त्याला राईट करून घेऊया. सो x² बरोबर आहे, तो ॲज इट इज राईट करणार, मायनस. आता इथे आपल्याला या संपूर्ण तो होल स्क्वेअर राईट करायचा आहे. तो कसा राईट करणार, 1 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, तर 1 हा 1चा स्क्वेअर आहे. सो यालाच, या फ्रॅक्शनला आपण अशा प्रकारे राईट करू शकतो की नाही, 1² अपॉन x². झाले दोन्हीकडे स्क्वेअर. मग आता हे जे स्क्वेअर्स आहेत त्याला कॉमन आपण राईट करू शकतो. हे पहा अशा प्रकारे x² मायनस 1/x द होल स्क्वेअर. आलं लक्षात, म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो या न्यूमरेटरचा पण आहे आणि या डिनॉमिनेटरचा पण आहे, या 1चा पण आहे आणि या xचा पण आहे, हो ना. आता पाहिलं का तुम्ही, आपला हा जो क्वेश्चन आहे तो फॉर्म्युलानुसार चेंज करून घेतलेला आहे आपण, x² मायनस 1/x द होल स्क्वेअर. पण क्वेश्चनमध्ये जे एक्सप्रेशन दिलेले आहे त्याची व्हॅल्यू आणि आपण जे चेंजेस केलेले आहेत त्याची व्हॅल्यू ही बदललेली नाही आहे, सेमच आहे. फक्त फॉर्म्युलानुसार आपण चेंजेस करून घेतलेले आहेत. चला तर मग आता इथे एच्या जागी काय आहे, x आहे आणि बीच्या जागी काय आहे, 1/x. सो इथे राईट करून घेऊयात. हिअर a इज इक्वल टू x अँड b इज इक्वल टू 1/x. सो x² मायनस 1/x द होल स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, फॉर्म्युला काय सांगतो, a प्लस b मल्टिप्लाइड बाय a मायनस b. एच्या जागी काय आहे, x. सो a प्लस b आपल्याला करायचं आहे, फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्यात. एच्या जागी काय राईट करणार, x, तर बीच्या जागी काय राईट करणार, 1/x. सो x प्लस 1/x मल्टिप्लाइड बाय काय करायचं आपल्याला, a मायनस b. सो x मायनस 1/x. हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. चला आता आपण या क्वेश्चनचे फायनल आन्सर राईट करून घेऊयात. सो मेन क्वेश्चन काय होता, x² मायनस 1/x² इज इक्वल टू काय आले आपले आन्सर, x प्लस 1/x मल्टिप्लाइड बाय x मायनस 1/x. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. a² b मायनस ab. आता इथे थोडेसे लक्ष द्या. हा क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतो, पण तसे काही नाही आहे, खूप इझी क्वेश्चन आहे. समजून घ्या कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. आत्तापर्यंतच्या क्वेश्चन्समध्ये आपण a² मायनस b² हा फॉर्म्युला यूज करत होतो, बरोबर. पण या क्वेश्चनमध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो का. इथे काय दिलेले आहे, a² b मायनस ab. आता हा ab जो आहे तो कशाचा स्क्वेअर आहे हे आपण सांगू शकतो का, इम्पॉसिबल आहे, नाही सांगू शकत ना. म्हणून आपण हा फॉर्म्युला a² मायनस b² हा फॉर्म्युला या क्वेश्चनमध्ये नाही यूज करू शकत. मग हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, खूप इझी आहे. जर तुम्ही या आधीचा प्रॅक्टिस सेट 52 व्यवस्थित अभ्यासला असेल तर तुम्हाला लक्षात येणार आहे की टर्म बाय टर्म आपण कशा प्रकारे फॅक्टराइज करत असतो. आता इथे या फर्स्ट टर्ममध्ये a² b याला आपण कसे फॅक्टराइज करणार, a² म्हणजे काय, a मल्टिप्लाइड बाय a आणि मल्टिप्लाइड बाय b आहे, मायनस ab म्हणजे काय, a मल्टिप्लाइड बाय b आहे. आता या दोन्ही टर्म्समध्ये आपण या दोन्ही टर्म्सला अशा प्रकारे राईट केलं आहे. या दोन्ही टर्म्समध्ये कॉमन काय दिसते आपल्याला, आता हे पहा, इथे a आहे, इथे a आहे, याला आपण सर्कल करून घेऊयात. तसेच इथे b आहे, इथे b आहे, यांना पण सर्कल करून घेऊयात. आता या दोन्हीकडे जे कॉमन आहे ते आपण अशा प्रकारे इथे राईट करून घेऊयात, a मल्टिप्लाइड बाय b वन टाइम. हे पहा आता कोणकोणते कॉमन होते, हा a हा a, हा b हा b. मग इथे त्यांना आपण इथे राईट करून घेतलं a मल्टिप्लाइड बाय b वन टाइम फक्त. आता रिमेनिंग काय आहे इथे, तर a आहे, मग इथे मल्टिप्लिकेशन आहे आणि इथे मायनसचे साईन आहे आणि या साईडला या टर्ममध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही आहे.
काहीच नाही म्हणजे तिथं काय असतं, 0 असतो का? नाही. जिथं काहीच नसतं तिथे 1 असतो की नाही? आपण अभ्यासलेलं आहे ना. सो यालाच आपण कशा प्रकारे राईट करू शकतो, a मल्टिप्लाइड बाय b कॉमन म्हणून आपण अशा प्रकारे इथे राईट केले आणि ब्रॅकेटमध्ये आपण हा जो a आहे तो ॲज इट इज राईट करून घेणार. त्यानंतर हे मायनसचे साईन देऊन घेणार. आता इथे या साईडला मायनसच्या राईट हँड साईडला काहीच नाहीये म्हटल्यावर आपण इथे राईट करणार 1. सो हे झाले या क्वेश्चनचे आन्सर. AB मल्टिप्लाइड बाय a मायनस 1. हे पहा, यालाच आपण अशा प्रकारे राईट करू शकतो, AB मल्टिप्लाइड बाय a मायनस 1. सो हे झाले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट 4x² y मायनस 6x². आता इथे या बायनॉमियल एक्सप्रेशनला फॅक्टराइज करण्यासाठी आपण a² मायनस b² हा फॉर्म्युला यूज करू शकतो का? नाही करू शकत, कारण इथे पहा द होल स्क्वेअर दिलेला आहे का? नाही दिलेलं. या आधीच्या क्वेश्चन्समध्ये आपण क्वेश्चन नंबर 2, 3, 4 हे क्वेश्चन सॉल्व्ह केले. या क्वेश्चन्समध्ये आपण काय करत होतो, तर जे नंबर्स होते ते कोणत्या नंबरचे स्क्वेअर्स आहेत ते फाइंड आउट करून फॉर्म्युलानुसार त्या क्वेश्चनला आपण चेंज करत होतो. पण आता इथे या क्वेश्चनमध्ये फॉर्म्युलानुसार आपल्याला या क्वेश्चनला चेंज करता येणार नाहीये. मग हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार? तर प्रॅक्टिस सेट 52 मध्ये ज्या प्रकारे आपण फॅक्टरायझेशन करत होतो त्याच प्रकारे इथे आपल्याला टर्म बाय टर्म फॅक्टराइज करत जायचं आहे आणि मग आपण आपल्या फायनल आन्सरपर्यंत व्यवस्थित पोहोचणार आहोत. आता व्यवस्थित लक्ष द्या. हे पहा इथे काय दिलेले आहे, 4x² y. कसे आपण फॅक्टराइज करणार या टर्मला? काय आहे इथे 4 आहे. सो 4चे फॅक्टर्स कोणते आहेत हे पहा. अशा प्रकारे आपण फॅक्टर्स फाइंड आउट करतो, प्राईम फॅक्टर्स. सो स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता आहे 2. सो 2 ने या 4ला आपण डिवाइड करूयात. सो 2 2s are 4, देन 2 1s are 2. 4चे काय फॅक्टर्स झाले, 2 मल्टिप्लाइड बाय 2. सो इथे आपण राईट करूयात 2 मल्टिप्लाइड बाय 2. x² म्हणजे काय, तर x मल्टिप्लाइड बाय x आणि y म्हणजे yच आहे, कारण इथे काय स्क्वेअर वगैरे दिलेलं नाहीये. सो मल्टिप्लाइड बाय y मायनस 6x². या टर्ममध्ये 6चे फॅक्टर्स कोणते आहेत, चला शोधूयात इथे. हे पहा 2 3s are 6, देन 3 1s are 3. काय आहेत 6चे फॅक्टर्स, 2 मल्टिप्लाइड बाय 3. इथे राईट करूयात 2 मल्टिप्लाइड बाय 3 आणि x² म्हणजे काय, तर x मल्टिप्लाइड बाय x. आता पहा या दोन्हीही ठिकाणी मायनसच्या लेफ्ट हँड साईडला आणि मायनसच्या राईट हँड साईडला काय काय कॉमन आहे ते पहा बरं. हे पहा इथे हा 2 आहे, मायनसच्या या साईडला हा 2 आहे. आता आणखी काय कॉमन आहे हे पहा, इथे x आहे, इथे x आहे. इथे सर्कल करून घेऊयात. आता पुन्हा इथे x आहे, इथे x आहे, सर्कल करूयात. आता हे जे आपण दोन्ही ठिकाणी मायनसच्या लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला कॉमन आपण फाइंड आउट केलेले आहेत ते इथे राईट करून घेऊयात. काय आहे कॉमन, तर 2 आहे, x आहे आणि आणखी एक x आहे. आता जे राहिलेले आहेत शिल्लक हे वगळता, कॉमन वगळता जे रिमेनिंग आहेत ते काय आहेत, तर 2 मल्टिप्लाइड बाय y मायनस 3. सो त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये राईट करून घेऊयात. कॉमन आधी आपण राईट केले आणि मग जे शिल्लक आहे ते ब्रॅकेटमध्ये अशा प्रकारे राईट करून घ्यायचे. 2 मल्टिप्लाइड बाय y मायनस 3. आता 2 मल्टिप्लाइड बाय x मल्टिप्लाइड बाय x म्हणजे काय, 2 आणि 2 टाइम्स x मल्टिप्लाय होतोय ना, म्हटल्यावर काय झालं, x रेज टू 2. ब्रॅकेटमध्ये काय येणार, 2y मायनस 3. आलं लक्षात. सो हे झाले या क्वेश्चनचे आन्सर. क्वेश्चन काय होता, 4x² y मायनस 6x². त्याचं फॅक्टराइज आपण केलेलं आहे त्या एक्सप्रेशनला. काय आपले आन्सर आले, 2x² मल्टिप्लाइड बाय 2y मायनस 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 9, 1/2y² मायनस 8z². आता इथे हे बायनॉमियल दिलेले आहे आणि याला फॅक्टराइज आपल्याला करायला सांगितलेलं आहे. मग जेव्हा कधी बायनॉमियल्सला फॅक्टराइज करायचे असते तेव्हा सगळ्यात आधी आपण काय विचार करतो, दिलेले बायनॉमियल फॉर्म्युलानुसार आपल्याला अरेंज करता येते की नाही.
बरोबर. काय फॉर्म्युला आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, हो ना. मग यानुसार आपल्याला या क्वेश्चनला अरेंज करता येणार आहे का? आता इथे काय दिलेले आहे? 1/2 वाय स्क्वेअर. मग हा जो स्क्वेअर आहे तो फक्त या वायचा आहे, बरोबर, या हाफचा नाहीये. तसेच 8z स्क्वेअर हा जो स्क्वेअर आहे तो या झेडचा आहे. मग आपल्याला संपूर्ण टर्मचा स्क्वेअर राईट करायचा आहे, द होल स्क्वेअर राईट करायचा आहे. म्हटल्यावर हा जो हाफ आहे तो कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे तुम्ही सांगू शकता का? नाही सांगू शकत, बरोबर. आता क्लास 7 मध्ये तरी आपण नाही सांगू शकत, बरोबर. तसेच हा 8 हा कोणत्या होल नंबरचा स्क्वेअर आहे हे तुम्ही आता सांगू शकताय का? तर नाही सांगू शकत, बरोबर. म्हटल्यावर आपल्या फॉर्म्युलानुसार आपल्याला या क्वेश्चनला अरेंज करता येत नाही. मग थोडा आणखी वेगळा विचार करायचा. आणखी आपण काय शिकलेलो आहोत? क्वेश्चन नंबर जेव्हा आपण 7 आणि 8 सॉल्व्ह करत होतो तेव्हा आपण पाहिले की प्रॅक्टिस सेट 52 मध्ये कसे आपण टर्म बाय टर्म फॅक्टराईज करत जात होतो. फॅक्टराईज केल्यानंतर कॉमन आपण बाहेर काढत होतो. मग त्याप्रमाणे आपल्याला या क्वेश्चनला सॉल्व्ह करता येते का? तो जरासा विचार करायचा. आता हे पहा, इथे काय दिलेली आहे? फर्स्ट टर्म 1/2 वाय स्क्वेअर. 1/2 वाय स्क्वेअर म्हणजेच काय? तर 1/2 मल्टिप्लाइड बाय वाय मल्टिप्लाइड बाय वाय, बरोबर. मायनस आता 8z स्क्वेअर. आता हा जो स्क्वेअर आहे तो झेडचा आहे, तुम्हाला माहित आहे. मग हा जो होल नंबर आहे 8 त्याला फॅक्टराईज केल्यानंतर कुठेतरी हाफ येणार आहे का आपल्याला? नाही येणार, बरोबर. फॅक्टराईज केल्यानंतर हाफ येणारच नाही. मग काय होईल? झेड मल्टिप्लाइड बाय झेड पुढे येणार, बरोबर. मग कॉमन काय बाहेर काढणार तुम्ही? कॉमन दोन्ही टर्म मध्ये काही नसणारच आहे. मग कॉमन आपल्याला हवं आहे म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल? या 8 बरोबरच काहीतरी खेळ खेळावा लागेल की काहीही करून आपल्याला या 8 जिथे आहे त्या ठिकाणी हाफ आणायचा आहे. मग कसं आणणार आपण हाफ? हे पहा, थोडासा विचार करा. आपल्याला काय करायचं आहे? हाफ आणायचा आहे, बरोबर. मग हाफ यूज करून आपण 8 कसं काय आणू शकतो? तर 1/2 मल्टिप्लाइड बाय 16 जर आपण केलं तर 8 येणार, बरोबर. म्हणजे 2 1s are 2 आणि 2 8s are 16 आणि 1 मल्टिप्लाइड बाय 8. 1 मल्टिप्लाइड बाय 8 किती होतं? 8. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे जर 1/2 मल्टिप्लाइड बाय 16 आपण केलं तर आन्सर आपल्याला 8च मिळतंय, हो की नाही. आणि आपल्याला इथे हाफ सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे 8 आणि 1/2 मल्टिप्लाइड बाय 16 हे सेमच आहे. सो 8च्या ऐवजी आपण 1/2 मल्टिप्लाइड बाय 16 राईट केले तरी सुद्धा चालू शकते. सो पुढे काय आहे टर्म मध्ये? झेड स्क्वेअर. झेड स्क्वेअर म्हणजे काय? तर झेड मल्टिप्लाइड बाय झेड. आता पहा, इथे 1/2 दोन्ही टर्म मध्ये कॉमन झालं की नाही. मग 1/2 आपण अशा प्रकारे इथे बाहेर काढूयात कॉमन म्हणून. आणि मग ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहणार? हे पहा, 1/2 आपण बाहेर काढलं कॉमन म्हणून. आता इथे काय रिमेनिंग आहे? तर वाय मल्टिप्लाइड बाय वाय मायनस 16 मल्टिप्लाइड बाय झेड मल्टिप्लाइड बाय झेड. चला ब्रॅकेटमध्ये राईट करून घेऊयात. वाय मल्टिप्लाइड बाय वाय मायनस 16 मल्टिप्लाइड बाय झेड मल्टिप्लाइड बाय झेड. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या. वाय किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय? 2 टाइम्स. मग याला आपण वाय स्क्वेअर राईट करू शकतो, बरोबर. चला नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. हाफ ॲज इट इज राईट करणार. ब्रॅकेटमध्ये वाय स्क्वेअर मायनस, आता हा जो 16 आहे तो 4चा स्क्वेअर आहे. मग 16ला आपण 4 स्क्वेअर असे राईट करू शकतो. तसेच इथे काय आहे? झेड मल्टिप्लाइड बाय झेड म्हणजेच काय? झेड किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय? 2 टाइम्स. मग अशा कंडिशनमध्ये आपण यालाच झेड स्क्वेअर असे सुद्धा राईट करू शकतो, हो की नाही. आता व्यवस्थित लक्ष द्या. इथे 4 स्क्वेअर झेड स्क्वेअर दोन्हीकडे स्क्वेअर आहे की नाही. मग याला द होल स्क्वेअर म्हणून सुद्धा आपण राईट करू शकतो. 4z द होल स्क्वेअर, हो ना. चला मग नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करून घेऊया. तिथे हाफ ॲज इट इज राईट करणार. त्यानंतर वाय स्क्वेअर आपल्याकडे आहे मायनस 4z द होल स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता इथे वाय स्क्वेअर मायनस 4z स्क्वेअर आपल्याला मिळालेला आहे. आपला फॉर्म्युला आठवतोय ना तुम्हाला? काय आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वाला फॉर्म्युला. मग तो फॉर्म्युला यूज करून आपण इथे याला फॅक्टराईज करू शकतो की नाही. हे पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, एच्या जागी आहे वाय, बीच्या जागी आहे 4z. चला तर मग फॅक्टराईज करून घेऊयात. पण त्याही आधी
च्या जागी काय आहे, y आहे, तर b च्या जागी 4z आहे. ते इथे खाली राईट करून घेऊयात. हिअर a इज इक्वल टू y अँड b इज इक्वल टू 4z. आता आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टराईज करायचे आहे. मग हा जो हाफ आहे तो न विसरता प्रत्येक स्टेपमध्ये ॲज इट इज आपण राईट करत जाणार आहोत, नाहीतर इथे गडबड होऊ शकते आणि आपले आन्सर चुकू शकते. हे पहा, आता ही जी स्टेप आहे ते ॲज इट इज आपण राईट करून घेऊयात, a² - b² म्हणून. सो हाफ y² - 4z². आता याला आपल्याला फॅक्टराईज करायचं आहे, बरोबर, इज इक्वल टू हा जो हाफ आहे तो ॲज इट इज येणार आहे. आता y² - 4z² याचे फॅक्टरायझेशन करायचे आहे आपल्याला, हो ना. या रूलनुसार a² - b², a² - b² काय होते, a + b × a - b. चला तर मग a च्या जागी काय आहे y, b च्या जागी आहे 4z. ते इथे आपण राईट करून घेऊयात. सो a + b आहे ना, म्हटल्यावर आपण आता इथे काय राईट करणार, y + 4z. हे पहा, अशा प्रकारे ब्रॅकेट्समध्ये फर्स्ट ब्रॅकेटमध्ये राईट करूयात, y + 4z × y काय येणार, a - b आहे ना, मग y - 4z. झाले आपले आन्सर. किती आपण थोडासा कठीण होता हा क्वेश्चन, पण व्यवस्थित समजून घेतला, स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करत गेलो, प्रत्येक गोष्टीचा विचार केला, तर आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचतोच. ये बात है. चला फायनल आन्सर इथे राईट करून घेऊयात. सो क्वेश्चन काय होता, 1/2 y² - 8z². याला आपण फॅक्टराईज केले. कशा प्रकारे, 1/2 y + 4z × y - 4z. चला आता आपण आपला लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. 2x² - 8y². आता इथे विचार करा, आपण आपला फॉर्म्युला यूज करू शकतो का a² - b² चा. 2 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे का, नाहीये. 8 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे का, नाहीये. मग आपण काय करणार, पुढचा विचार करायचा, काय, टर्म बाय टर्म फॅक्टराईज करत जायचं. चला टर्म बाय टर्म फॅक्टराईज करत गेल्यानंतर आपण आपल्या आन्सरपर्यंत पोहोचतो का ते पाहूयात. 2x² म्हणजेच काय, तर 2 × x × x - 8y². आता इथे 8ला आपण फॅक्टराईज करू शकतो की नाही. आता इथे 2ला आपण का फॅक्टराईज केलं नाही, कारण 2 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. फॅक्टराईज केलं तरी सुद्धा आपल्याला काय आन्सर येणार आहे, 2 × 1 = 2, हो की नाही, 2 × 1. म्हणून इथे आपण 2ला फॅक्टराईज केलं नाही, 2 तसाच राईट केलेला आहे. सो 2 × x × x. आता या 8ला फॅक्टराईज करूयात. सो प्राईम फॅक्टर्स काय आहेत 8चे, 2 4s are 8, then 2 2s are 4, then 2 1s are 2. काय आहेत फॅक्टर्स, 2 × 2 × 2. चला राईट करून घेऊया, 2 × 2 × 2 आणि y² म्हणजे काय, तर y × y. आता इथे कॉमन पहा, कॉमन आहेत की नाही, काय काय आहे कॉमन, तर 2 आहे. आणखी काही कॉमन आहे का, आणखी काहीच कॉमन नाहीये. इकडे x आहेत आणि इकडे y आहेत, हो ना. म्हणजे रिमेनिंग आहे ते आपण ब्रॅकेटमध्ये राईट करूयात आणि जे कॉमन आहे ते ब्रॅकेटच्या बाहेर राईट करूयात. सो कॉमन आहे 2, ब्रॅकेटच्या बाहेर राईट केला. आता ब्रॅकेटमध्ये राईट करूयात x × x - 2 × 2 y × y, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार, 2 ॲज इट इज, x × x म्हणजे काय, x², हो ना, मायनस इथे काय येणार आता, 2 2s are 4 × y², y 2 टाइम्स मल्टिप्लाय होतोय ना, सो y², ब्रॅकेट क्लोज. आता पहा बरं काय आलेलं आहे ब्रॅकेटमध्ये, x² - 4y². आता इथे 4 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 4 2चा स्क्वेअर आहे. मग यालाच आपण अशा प्रकारे राईट करू शकतो ना, 2 ॲज इट इज आपण खाली राईट करायचं आहे, फक्त ब्रॅकेटमध्ये आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. सो x² - 2² y², ब्रॅकेट क्लोज. आता 2² y² म्हणजेच काय, 2y द होल स्क्वेअर, हो ना. चला राईट करून घेऊयात, 2 ॲज इट इज राईट करणार, ब्रॅकेटमध्ये x² - 2y द होल स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. आता पहा इथे आपला फॉर्म्युला अप्लाय होणार आहे की नाही, a² - b² चा. चला आपण यूज करूयात आपला फॉर्म्युला मग a² - b² चा आणि पुढे सॉल्व्ह करत जाऊयात. आपण हळूहळू आपल्या आन्सरपर्यंत, फायनल आन्सरपर्यंत पोहोचणार आहोत. हे पहा आता इथे
च्या जागी काय आहे, एक्स आहे, बी च्या जागी काय आहे, 2y आहे. सो इथे राईट करूयात, हिअर a इज इक्वल टू एक्स अँड b इज इक्वल टू 2y. चला फॉर्म्युलानुसार सबस्टिट्यूट करूयात व्हॅल्यूज. 2 न विसरता आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये राईट करत जायचा आहे, तो इम्पॉर्टंट आहे, गडबड करायची नाहीये. सो एक्स स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर, तर याला आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे, हो की नाही. सो हा जो 2 आहे तो तसाच्या तसा खाली येणार आहे आणि एक्स स्क्वेअर मायनस 2y द होल स्क्वेअरला फॅक्टराइज करायचं आहे. आणि एक्स, ए म्हणजे काय आहे, एक्स आहे, बी म्हणजे काय आहे, 2y आहे. सो कसं राईट करणार आपण, एक्स प्लस 2y एक्स मायनस 2y. झाले आपले आन्सर. पहा, मी म्हणाले होते तुम्हाला आपण आपल्या फायनल आन्सरपर्यंत नक्की पोहोचणार आहोत. चला तर मग आता आपण आपल्या क्वेश्चननुसार आपले फायनल आन्सर राईट करूयात. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 53 कंप्लीट झालेला आहे. हे पहा, या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन्स थोडेसे ट्रिकी आहेत, पण जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, कारण यापुढे तुम्ही क्लास 8मध्ये जाणार, 9, 10मध्ये जाणार. जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर झाल्या नाही तर पुढे गेल्यावर तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तुम्हाला काही गोष्टी फार डिफिकल्ट वाटू शकतात. पण जर तुम्ही तुमच्या बेसिक कन्सेप्ट्स इथेच क्लिअर करून घेतल्या तर तुम्हाला पुढे गेल्यावर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.